तो विलेपार्लेचा आम्हाला जो भाग मिळतो तिथे मी म्हणेन की खरंच कष्टकरी वर्ग खूप आहे तिकडे. म्हणजे जे घरात त्यांना रोजच्या रोज त्यांच्यासाठी उत्पन्न हे फार गरजेचं आहे. त्यांच्या मुलांसाठी शाळा लांब आहेत किंवा त्यांच्यासाठी आरोग्याच्या ज्या आपण सेवा म्हणतो त्याही त्यांच्यासाठी दूर, किंवा मी तर म्हणेन की त्यांना असं आहे की रात्री एमर्जन्सी लागली तर त्यांच्या घरातनं रस्त्यावर येण्यासाठी जागा जी छोटीशी आहे ती पण फार कठीण जागा आहे त्यांना तिथून चालत येण्यासाठी. नमस्कार, मी अतुल जैन. आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल, तर ही महानगरपालिकेची निवडणूक पहिली तर होणार की नाही हाच मोठी या ठिकाणी शंका होती. पण त्याच माध्यमातून कुठेतरी निवडणूक लागली आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने महिला आरक्षण जे 50% मिळालं, त्यामध्ये गेली अनेक वर्ष काम करणारा हा जो कार्यकर्ता होता, त्याला संधी मिळता मिळता हुकली. अशाच पद्धतीने आज आपण वॉर्ड क्रमांक 83 मध्ये आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये गेली अनेक वर्ष समीर साबळेजी हे कार्यकर्ते आहेत. आपण बघत असाल ज्या पद्धतीने दिवस रात्र ते लोकांसाठी काम करत होते, म्हणून आपण नेहमीच असं बघू शकतो की एक उमेदवार म्हणून त्यांचा चेहरा हा समोर येत होता. पण ज्या पद्धतीने वॉर्ड क्रमांक 83 हा सुद्धा महिला वॉर्ड झाला, तेव्हा त्यांच्या पत्नी सोनाली समीर साबळे यांना तिकीट मिळालं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ज्या पद्धतीने आपण एक शिक्षिका आहेत असं मी ऐकलंय, आणि जेव्हा तुम्हाला असं कळलं की मला आता तिकीट मिळणार आहे आणि माझा मिस्टर जो आहे ते माझे मिस्टर नेहमीच समाजसेवेत राहिलेले आहेत, कशा भावना होत्या मनात? धन्यवाद. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत आहात आणि मला एवढं प्रोत्साहित करत आहात. माझ्यासाठी हे खूप खूप कठीण होतं, कारण मी एक शिक्षिका आहे आणि एका वेल नोन स्कूलमध्ये मी नोकरी करते. त्याच्यामुळे माझ्यासाठी हे खूप डिफिकल्ट होय ह्याच्यात येणं. पण जेव्हा असं कळलं, मी त्यांच्याकडनं ऐकलं की नाही, आपल्या ह्या समाजाला एक सुशिक्षित कार्यकर्त्याची गरज आहे, एका पुढाऱ्याची गरज आहे, तेव्हा त्यांची जी कळकळीची विनंती होती किंवा आमची जी टीम आहे, म्हणजे त्यांच्या हाताखाली जी लोक काम करतात, त्यांच्या बरोबरीने जी काम करतात, त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं राहिलं की नाही वहिनी तुम्ही आला पाहिजेत. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आज मी ह्या रणांगणात उतरलेली आहे. त्यामुळे मी सगळ्यांचेच धन्यवाद करते. ज्या पद्धतीने आपण बघत असाल तर आपण विभागांचे प्रश्न असतात, नगरसेवकांचे प्रश्न म्हणजे मुळात नळ, गटर, पाणी, रस्ता ह्या सगळे विषय असतात. ह्या विभागामध्ये असे काय प्रश्न असतील असं तुम्हाला वाटतं की जे तुम्हाला निवडणुकीनंतर नगरसेवक झाल्यावर तुम्हाला ते करावेसे वाटते? नक्कीच मी सांगेन की जेव्हा मी इथली स्थानिक आहे, पण मी कधीही कुठल्याही गल्लीत किंवा कोणाच्याही घरी गेलेली नाहीये. पण आता जेव्हा प्रचाराच्या निमित्ताने आम्ही जातो, तेव्हा आम्ही खरंच प्रत्येकाच्या घरात जातोय, त्यांचे प्रश्न विचारतोय आणि तेव्हा आम्हाला कळतंय की त्यांचे प्रश्न खूप छोटे आहेत. त्यांना त्याची जरी उत्तरं मिळाली, त्याचं जरी समाधान झाले तरी ते खुश आहेत. पण मला असं वाटतं की ह्याच्या पुढे जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे खरं नगरसेवकाचं काम असतं. त्यांचे प्रश्न म्हणजे मी तुम्हाला सांगेन की काही नाही, त्यांना नळाला पाणी यायला पाहिजे, एक छोटीशी लादी लावून हवी आहे किंवा त्यांना एखादा लाईट लावून हवाय, या नाले साफ करून हवे. मूलभूत सुविधा सगळ्या ज्या असतात सगळ्या ज्या त्या आपल्या त्यांना सुविधा आपल्याला लागतात आणि जास्त करून गृहिणींना तर तेच हवं असतं कारण त्या घरी असतात. पण आता मला असं जेव्हा मी फिरतेय, बघतेय, तेव्हा असं वाटतंय की नाही, ह्याच्या पुढे स्वप्न त्यांची खूप मोठी आहेत. त्यांच्या पुढच्या पिढीची स्वप्न खूप मोठी आहेत, जी आपल्यावर एक आता मोठी जबाबदारी आहे. निवडून देणं हा त्यांचा भाग होता, पण निवडून आल्यानंतर त्यांच्यासाठी कार्य करणं हा आपला भाग, आपली जबाबदारी राहील आणि ती माझ्या मते खूप महत्वाची आणि मोठी जबाबदारी असणार आहे. ज्या पद्धतीने आपण बघत असाल की आता निवडणुका आहेत, यामध्ये खरं बघायला गेलं तर राजकीय रंग चढताना दिसतोय. आपण एक शिक्षिका आहात मुळात खरं बघायला गेलं तर, आणि त्या पद्धतीने जर आपण बघत असाल तर असे असे एक एक डायलॉग्स आहेत की तुम्ही सुद्धा विचारात पडला असाल की मराठी माणसा जागा हो रात्र वैराची आहे. अशा पद्धतीने सगळे विषय आहेत. तर तुम्ही जेव्हा मतदान मागायला जाताय तेव्हा सर्व जाती धर्माची लोक समोर असतील, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? आमच्या प्रचारात जसं तुम्ही म्हणालात, तसं सगळ्या जाती धर्माची सगळ्या वर्गाची लोक आहेत. असं नाही की आम्ही फक्त सोसायटीमध्ये जातोय किंवा तळागाळातल्या लोकांसाठी. आम्ही प्रत्येक तळातल्या लोकांसाठी आम्ही जातोय आणि तेव्हा कळतंय की जेव्हा ते माझ्याशी संवाद साधतायत, आमच्याशी जेव्हा ते बोलतायत, माझे कार्यकर्ते जेव्हा त्यांच्याशी संवाद साधतायत, तर ते लोक खूप खूप पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांनाही कुठेतरी वाटतंय की आता हा बदल हवा.
बदल हा प्रत्येकाला हवा असतो, प्रत्येक पिढीला हवा असतो, प्रत्येक घरात हवा असतो. तर त्यासाठी ते लोकही खूप प्रयत्नशील आहे. ते सांगतात की नाही, आम्ही तुमचं जे काही मेसेजेस आहेत किंवा आमचं जे समाधान झालंय तुमच्या बोलण्यामुळे, ते आम्ही नक्कीच दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू आणि आपण ह्या मुंबईसाठी तुमच्यासारखा एक जो नगरसेवक आहे, तो आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि जो आमचाही आहे त्यांच्यासाठी. आता ज्या पद्धतीने बघत असाल तर हा जो विभाग आहे, हा जो विभाग आहे कशा पद्धतीचा विभाग आहे हा, म्हणजे कसा एरिया कुठून कुठपर्यंत आहे? हा विभाग खरा खूप मोठा आहे. आमच्याकडे काही याद्या ज्या आहेत ह्या अंधेरी भागात येतात आणि काही या विलेपार्लेमध्ये येतात. अंधेरीमध्ये आमच्याकडे थोड्या कमी याद्या आहेत, पण विलेपार्लेमध्ये आमच्याकडे जास्त याद्या आहेत. तर जेव्हा आम्ही जातो तर विलेपार्लेचा आम्हाला जो भाग मिळतो तिथे मी म्हणेन की खरंच कष्टकरी वर्ग खूप आहे तिकडे. म्हणजे जे घरात त्यांना रोजच्या रोज त्यांच्यासाठी उत्पन्न हे फार गरजेचं आहे. त्यांच्या मुलांसाठी शाळा लांब आहेत किंवा त्यांच्यासाठी आरोग्याच्या ज्या आपण सेवा म्हणतो त्याही त्यांच्यासाठी दूर, किंवा मी तर म्हणेन की त्यांना असं आहे की रात्री एमर्जन्सी लागली तर त्यांच्या घरातनं रस्त्यावर येण्यासाठी जागा जी छोटीशी आहे ती पण फार कठीण जागा आहे त्यांना तिथून चालत येण्यासाठी. म्हणजे आज मी जेव्हा एकटी आत जाते ती मी एकच व्यक्ती आत जाऊ शकते. त्यामुळे तो जो एक भाग आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे मी जर का आपण टक्केवारीमध्ये केला तर जवळजवळ 60-40 मी म्हणेन की जिथे स्लम एरिया आहे. स्लम ह्याच्यासाठी की तिथे डेव्हलपमेंट नाहीये म्हणून आपण त्याला स्लम म्हणतोय. बरोबर. पण तसं आहे. पण जर आपण दुसरी साईड म्हणालात 40% जे आहे 35-40% जरी म्हणालात, जे काही आपले बिल्डिंग्समध्ये लोकं राहतात, पण त्यांनाही त्याच सुविधा नाहीयेत. ज्या रस्ते म्हणा बरोबर. किंवा गटारं तिथे तुंबतायत, पाणी हं. पावसाळ्याचं तर त्यामुळे आहे. त्यामुळे दोन्ही वर्गातल्या लोकांना त्याचा फायदा पण होईल जर का आपण कामं केली तर आणि करायलाच पाहिजेत. पण जसं तुम्ही प्रश्न विचारला तसा की हो, स्लम एरिया आमच्याकडे जरा जास्त आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करणं नक्कीच गरजेचं आहे. आता बघत असाल तर ज्या पद्धतीने आता तुम्ही मतदारांकडे गेलेला आहात, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स वाटतोय? विजयाचा किती विश्वास तुमच्या मनात आहे? विजयाचा विश्वास म्हणाल तर 100% आहे. कारण का आज ज्या जोमाने आमचे कार्यकर्ते काम करतायत, या जसं तुम्ही सुरुवातीला सगळ्यांना सांगितलं, की माझे पती श्री समीर साबळे जे ते पहिल्यापासून ह्या क्षेत्रात होते. त्यांनी पूर्ण म्हणतात ना, की घर सोडलं पण समाजाचं कार्यासाठी ते नेहमी होते. तर आज जेव्हा मी या सगळ्यांचा हात पकडून पुढे जातेय, तेव्हा मला असं नक्कीच वाटतंय, की यश म्हणतात ना, अगदी येऊन आमच्या समोर आहे आणि ते आज 15 तारखेला ते सिद्ध होईल आणि 16ला तर आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे, की ते आमच्या बाजूनीच निकाल लागेल. ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आणि मी सगळ्या माझ्या जे पण उमेदवार आहेत त्यांना मी एकच विनंती करीन, की तुमचा नगरसेवक कसा हवा, हा जर का तुम्हाला माझ्यात दिसत असेल, तर नक्कीच तुम्ही या आणि मतदान करा. म्हणजे आपण पाहिलं ना, की ज्या पद्धतीने अत्यंत संस्कारी विचारवंत असं कुठला तरी उमेदवार काहीतरी चुकून आपल्याला सापडतो राजकारणामध्ये, असं म्हणायला हरकत नाही. आणि असंच मला सोनाली मॅमच्या मध्ये दिसतंय. ज्या पद्धतीने एक शिक्षक आहेत आणि ज्या पद्धतीने लोकांशी बोलायची जी रिस्पेक्ट असते, ही कशी असते हे आपण सोनाली मॅमकडे बघू शकतो. तर आपण या पद्धतीने बघितलं, की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वॉर्ड क्रमांक 83च्या त्या उमेदवार आहेत, त्यांची निशाणी मशाल आहे आणि येणारा 15 तारखेला निवडणूक आहे. आपण सगळे मतदान करालच आणि 16 तारखेला विजयाचा गुलाल त्यांचा उडणार का, हे आपल्याला 16 तारखेलाच कळेल. आपण इथे त्यांना शुभेच्छा देऊया. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. आपली बातमी पुन्हा भेटूया. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.